विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेक्शन 3 पोएट्री पाहणार आहोत। जो आपला 3rd सेक्शन आहे तो पोएट्रीचा आहे आणि तो तुम्हाला इथे तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये 10 मार्क्स साठी येतो। 5 मार्क कॉम्प्रिहेन्शन साठी असतात आणि 5 मार्क अप्रिसिएशन साठी असतात। तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये क्वेश्चन 3A हा जो प्रश्न आहे तो कॉम्प्रिहेन्शन साठी आहे, तो आता आपण इथे पाहूया। रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ऍक्टिव्हिटीज। खाली दिलेले स्टांजाज तुम्ही वाचन करा आणि कृती सोडवा। A1 आपण सुरुवातीला कविता समजून घेऊया। विद्यार्थ्यांनो, ही जी कविता आहे ती आपल्या द वर्ल्ड इज माइन या कवितेतील दिलेले स्टांजा आहेत। Later walking down the street, I saw a child with eyes of blue. म्हणजे काय? रस्त्याने जाताना निळे डोळे असणाऱ्या रंगाचा मी छोटा मुलगा पाहिला। He stood and watched the others play. तो उभा राहिला होता आणि दुसरे मुले खेळत असताना तो पाहत होता। It seemed म्हणजे मला असं वाटलं, It seemed he knew not what to do. म्हणजे त्याला काय करावं हे कळत नसेल असे मला वाटले। I stopped a moment. मी एक क्षण थांबले। Then I said, नंतर मी त्याला म्हणाले, Why don't you join the others, dear? तू त्या मुलांच्या सोबत खेळायला का नाही जात? He looked ahead without a word. त्याने मला एकही शब्द न बोलता समोर पाहिले। And then I knew he could not hear. आणि नंतर मला माहिती झाले की त्याला तो ऐकू शकला नाही। Oh God, forgive me when I whine. Forgive म्हणजे क्षमा करणे आणि whine म्हणजे तक्रार करणे। देवा, मी जेव्हा तुझ्याकडे तक्रार करते त्याबद्दल तू मला माफ कर। I have 2 ears, the world is mine. माझ्याकडे 2 कान आहेत आणि हे जग माझ्या कवेत आहे, हे जग माझं आहे। With legs to take the where I will go. या 2 पायाच्या सहाय्याने जगामध्ये माझी जिथे जायची इच्छा आहे तिथे मी जाऊ शकते। With eyes to see the sunset glow. ग्लो म्हणजे चकाकी, चमक, म्हणजे सूर्यास्ताची जी चमक आहे ती माझ्या 2 डोळ्याच्या सहाय्याने मी पाहू शकते। With ears to hear what I would know. म्हणजे हवे ते सारे कळण्यासाठी माझ्याकडे 2 कान ऐकण्यासाठी आहेत। Oh God, forgive me when I whine. देवा, जेव्हा मी तक्रार करते तेव्हा तू मला माफ कर। I am blessed. मला म्हणजे तुझा आशीर्वाद आहे आणि indeed आणि म्हणून खरोखरच the world is mine. हे जग माझ्या कवेत आहे किंवा हे जग माझं आहे। अशा प्रकारे इथे आपल्याला स्टांजाज दिलेले आहेत। आता आपण क्वेश्चन्स पाहूया याच्यावरती। प्रथम मी तुम्हाला थोडीशी माहिती देते या सेक्शन 3rd पोएट्री बद्दल। विद्यार्थ्यांनो, या कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला फक्त 3 प्रश्न दिलेले असतात। पहिला प्रश्न असतो सिंपल फॅक्च्युअल, दुसरा प्रश्न असतो कॉम्प्लेक्स। आता हा जो सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन असतो तो प्रश्न एकदम सोपा असतो, म्हणजे तुम्ही कविता वरवर वाचून त्याचे उत्तर लिहू शकता आणि म्हणजे हा प्रश्नाचा गुण तुमचा जायलाच नाही पाहिजे। याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स, कंप्लीट द सेंटेन्स, फिलिंग द वर्ड्स असे सोपे सोपे क्वेश्चन्स दिलेले असतात की जे तुम्ही कविता पाहून पटकन सोडू शकता। दुसरा जो प्रश्न असतो तो कॉम्प्लेक्स होतो। कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे काय, तर हा थोडासा जड म्हणजे थोडासा सोडवण्यासाठी अवघड प्रश्न असतो। कॉम्प्लेक्स म्हणजे या प्रश्नामध्ये मात्र तुम्हाला संपूर्ण कविता लक्षात घेऊन तो प्रश्न तुमच्या शब्दामध्ये लिहिणं अपेक्षित असतं। म्हणजे तुम्ही स्वतः सर्व कविता वाचून घेऊन
दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न इथे करायचा असतो. A1 ला 2 गुण आणि A2 ला 2 गुण. आता तिसरा जो प्रश्न असतो A3 तो असतो पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइस म्हणजे काय तर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम किंवा फिगर ऑफ स्पीच विचारली जाते. आता रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग पेअर्स हे दोन्ही सारखेच आहेत. रायमिंग वर्ड शोधून काढा म्हटलं तरी आपण जोड्याच लिहितो ज्या शब्दांचे उच्चार सारखे आहेत, रायमिंग वर्ड्स. आणि रायमिंग स्कीम मात्र तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये जी पोएम दिलेली असेल ती वेगळ्या पद्धतीत दिलेली असेल, सलग दिलेली असेल, स्टँजा वाईज दिलेली असेल तर ही आपल्या टेक्स्टबुक मधील पोएम आहे. त्यामुळे टेक्स्टबुक मधील पोएम आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि मग ती कसे स्टँजा आहेत त्याप्रमाणे आपण त्याची रायमिंग स्कीम लावायची आहे. कधी कधी आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये कविता व्यवस्थित स्टँजा वाईज दिलेली असते आणि कधी कधी मग ती मिक्स करून दिलेली असते. अशा वेळी आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये रायमिंग स्कीम कोणती वापरलेली आहे हे सुद्धा पाहून ठेवणं खूप गरजेचं आहे. आता आपण क्वेश्चन सोडूया. A1 State whether the following statements are true or false. दिलेले खालील वाक्य चूक आहेत का बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं इथे. The boy was watching circus. आता आपण जेव्हा कवितेचा अर्थ पाहिला तेव्हा तो काय पाहत होता, जे दुसरे मुलं खेळतायत ते पाहत होता. म्हणजे हा जो दिलेले जे स्टेटमेंट आहे, जे वाक्य आहे ते काय आहे, फॉल्स आहे. नंबर 2 The writer didn't pay any attention towards the boy. म्हणजे आपला जो इथे रायटर दिले पण कवयित्री किंवा कवी, इथे कवीने किंवा कवयित्रीने त्या मुलाकडे लक्ष दिले नाही. लक्ष दिले, तिने विचारलं की तू त्या मुलांसोबत खेळण्यासाठी का सहभागी होत नाही, म्हणजेच हे सुद्धा वाक्य कसं आहे, फॉल्स आहे. The eyes of the boy were red. आता इथे रेड हा शब्द दिलाय आणि आपल्या कवितेमध्ये ब्ल्यू आहे, म्हणजे हे दिलेलं वाक्य सुद्धा कसं आहे, फॉल्स आहे. नंबर 4 The boy whom the poet met could not hear. म्हणजे आपला जो कवी जो मुलाला भेटला तो मुलगा ऐकू शकला नाही. हे मात्र स्टेटमेंट जे आहे ते काय आहे, ट्रू आहे. कंप्लीट द फॉलोइंग वेब. A2 बघा, प्रथम आपण ही वेब पाहून घेऊया, समजून घेऊया. सेंटर मध्ये काय दिलंय आपल्याला, द पोएट कॉल्स हिमसेल्फ ब्लेस बिकॉज. म्हणजे कवी स्वतःला देवाने दिलेला आशीर्वाद आहे असं समजतो. कारण तर त्याचे कारण आपल्याला इथे या बॉक्समध्ये दिलेले आहेत. इथे मी नंबर दिलेत कारण वरती तुमच्या पोएम मध्ये ते स्टांजा दिलेत त्याच्यामध्ये मी आन्सर्स हायलाइट केलेले आहेत. ही हॅज एअर्स टू हेअर. बघा इथे एअर्स हा शब्द शोधायचा आहे आपल्याला आणि मग तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. ही एअर्स टू हेअर व्हॉट आय वुड नो. म्हणजे हवे ते कळून घेण्यासाठी मला 2 कान ऐकण्यासाठी दिलेले आहेत. इथे एअर्स टू हेअर व्हॉट आय वुड नो. नंबर 2 he has legs to take the where I shall go. He has eyes to
सी द सनसेट ग्लो. He thinks the world is mine. तो विचार करतो की हे जग माझं आहे. क्वेश्चन 3. नेम द फिगर ऑफ स्पीच. Why don't you join the others dear? क्वेश्चन मार्क. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे वाक्य दिलं आहे ते इंटरोगेटिव्ह दिले, शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये इंटरोगेशन ही फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे. क्वेश्चन 3B. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. बघा आपल्याला इथे ॲप्रिसिएशनसाठी अ टीनएजर्स प्रेयर ही कविता दिलेली आहे. मी मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये बघा 4-4 ओळीचे स्टांजा आहेत या कवितेसाठी, आणि इथे आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये किंवा क्वेश्चन पेपरमध्ये त्यांनी सलग ओळी दिल्यात. अशा वेळी जेव्हा तुम्ही रायमिंग स्कीम लिहिता तेव्हा गोंधळून जायचं नाही. आपल्या डोळ्यासमोर आपल्या पुस्तकातली कविता आणायची आणि त्याप्रमाणे रायमिंग स्कीम आपण लिहायची आहे. आता या जेव्हा तुम्हाला ॲप्रिसिएशन करायचं असतं तेव्हा त्यांनी पॉइंट्स दिलेले असतात. त्या पॉइंट्सच्या आधाराने आपल्याला ॲप्रिसिएशन करायचं असतं. विद्यार्थ्यांनो, याबाबत मला एक तुम्हाला सजेशन सांगायचं आहे की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी तुमच्या हातातले हे गुण आहेत, 5 गुण. म्हणजे 8 कवितेमध्ये तुम्ही जर फक्त सेंट्रल आयडिया तुम्ही स्वतः तयार करून ठेवलीत, मनामध्ये त्याचे वाक्य बनवून ठेवलेत, तर तुम्ही 5 मार्क मिळवू शकता. बाकीचे टायटल, पोएट नेम, फिगर ऑफ स्पीच, रायमिंग स्कीम हे तर तुम्हाला तिथे सुद्धा पेपरमध्ये ते कविता दिली आहे ते पाहून सुद्धा तुम्ही लिहू शकणार आहेत. म्हणजे हे 5 गुण जे मुलं इंग्लिशमध्ये पास होण्यासाठी झगडतात त्यांच्यासाठी हे गुण खूप महत्वाचे आहेत. त्यांनी पेपरला जाण्यापूर्वीच हे गुण तयार, म्हणजे हा प्रश्न पूर्णपणे तयार करून ठेवला पाहिजे. आता आपण पाहूया. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी 8ही कवितेचे ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला जर हवा असेल तर ती ओपन करून 8ही कवितेचं ॲप्रिसिएशन पाहू शकता. आता इथे आपण टीनएजर्स प्रेयर याचं ॲप्रिसिएशन पाहूया. टायटल याला अर्धा गुण असतो, अ टीनएजर्स प्रेयर. नेम ऑफ द पोएट जे मॉर्स. हे तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये, फक्त तुम्हाला तिथे पाहून लिहायचं आहे. हे सुद्धा तुम्ही लिहित नाही, तर अशा वेळी काळजीपूर्वक स्पेलिंग चुकणार नाही याची खात्री करून घ्या. टीनएजर्स प्रेयर म्हणजे पोएटचं नाव लिहिताना, टायटलचं नाव देताना. आता रायमिंग स्कीम बघा, पुस्तकामध्ये आपल्या 4-4 ओळी दिलेल्या आहेत. आता रायमिंग स्कीम कशी ठरवतो आपण? समजा सुरुवातीच्या आपण 4 ओळी घेतल्या. फॉर एक्झाम्पल बिगिनिंग घेतलं, मेक घेतलं, चूज आणि टेक. आता बघा याच्यामध्ये मेक आणि टेक हे काय झालं, सारखे उच्चार असणारे, सारखे स्पेलिंग असणारे शब्द आहेत. आणि बिगिनिंग आणि चूज म्हणजे आपण ABCDचा उपयोग करतो रायमिंग स्कीम करताना. इथे मी A दिलं, म्हणजे बिगिनिंग सारखा मेक आहे का? नाही, म्हणून मी इथे B दिलं. आता बिगिनिंग्स आणि चूज हे सारखे आहेत का, किंवा मेक आणि चूज सारखे आहे का? नाही, मग त्यामुळे मी याला इथे C दिलं. आणि मेक आणि टेक हे सारखे उच्चार असणारे शब्द आहेत, रायमिंग पेअर्स आहेत, म्हणून मी परत इथे B दिलं. म्हणजे आपली रायमिंग स्कीम काय झाली? ABCB. त्यानंतर आपण सेंट्रल आयडिया समजून घेऊया. बघा, अ टीनएजर इज एक्सप्रेसिंग हिज थॉट्स अबाउट द डिसिजन्स ही ऑर सी वॉन्ट्स टू मेक फॉर लिडिंग सक्सेसफुल लाईफ. म्हणजे यशस्वी जीवन जगत असताना त्याची किंवा तिचा असा निर्णय आहे किंवा त्याची इच्छा आहे की तो विचार इथे तो व्यक्त करतोय किंवा ती व्यक्त करते. आणि म्हणून ती किंवा तो देवाला प्रार्थना सुद्धा करतोय की चांगलं जीवन जगण्यासाठी कृपा करून देवा तू मला किंवा त्याला किंवा तिला मदत कर. अशा प्रकारे आपण इथे सेक्शन 3
जो आहे पोएट्री बद्दल तो पाहिलेला आहे। विद्यार्थ्यांनो, यापुढील व्हिडिओमध्ये मी अनसीन पॅसेज किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजची व्हिडिओ करणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। थँक यू।